नमस्कार. अमरकथा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जन्माच्या तिथीला एक अशी दिव्य शक्ती जोडलेली असते, जी तुमचा रक्षक देव म्हणून आयुष्यभर तुमचं संरक्षण करत असते. होय, तुमचा जन्म ज्या तिथीला झाला आहे, त्या तिथीचा एक अधिष्ठाता देव असतो, जो तुम्हाला शक्ती, मार्गदर्शन आणि संकटातून संरक्षण देत असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकांना त्यांच्या त्या रक्षक देवाबद्दल माहितीच नसते. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या जन्मतिथीनुसार तुमचा रक्षक देव कोण आहे. प्रतिपदा या तिथीला जन्मलेल्यांचे रक्षण करतात अग्निदेव. हे तुम्हाला देतात ऊर्जा, साहस आणि जिद्द. तुम्ही कधीही हार मानत नाही. द्वितीया तुमचे अधिष्ठाता आहेत ब्रह्मदेव. हे देतात बुद्धी, ज्ञान आणि सृजनशक्ती. तुम्ही नवीन कल्पना निर्माण करण्यात पुढे असता. तृतीया तुमची देवी आहे माता गौरी. ती देते प्रेम, सौंदर्य आणि मनःशांती. तुमच्या स्वभावात कोमलता आणि आकर्षण असतं. चतुर्थी तुमचे अधिष्ठाता आहेत श्री गणेश. ते दूर करतात प्रत्येक अडथळा आणि विघ्न. तुम्ही संकटातून मार्ग काढण्यात तरबेज असता. पंचमी तुमचे देव आहेत नागदेवता. ते देतात गूढ ज्ञान, संरक्षण आणि अंतर्ज्ञान. तुमच्याकडे एक वेगळीच ऊर्जा असते. षष्ठी तुमच्यासोबत असतात कार्तिकेय. ते देतात धैर्य, नेतृत्व आणि विजयाची शक्ती. तुम्ही जन्मताच निडर असता. सप्तमी तुमचे देव आहेत सूर्यदेव. ते देतात आत्मविश्वास, तेज आणि यश. तुम्ही जिथे जाता तिथे प्रकाश पसरतो. अष्टमी तुमचे रक्षक आहेत भगवान शिव. ते देतात परिवर्तन, शक्ती आणि मोक्षाचा मार्ग. तुमचं जीवन अनेक मोठ्या बदलांनी भरलेले असते. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न, तुमची जन्मतिथी यामध्ये कोणती आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवमी ते पौर्णिमा आणि अमावस्यापर्यंतच्या तिथींचे रक्षक देव जाणून घेणार आहोत. जर ही माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा आणि अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी अमरकथा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.